गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। आता कार्तिकी एकादशीची तयारी सुरू आहे। मात्र यंदाच्या कार्तिकी एकादशीला 2 उपमुख्यमंत्र्यांपैकी कोण उपमुख्यमंत्री पंढरीच्या पांडुरंगाची पूजा करणार? शिवसेनेचे एकनाथ शिंदे का राष्ट्रवादीचे अजित पवार? अशी चर्चा 2 दिवसापासून सुरू झाली होती। कोणत्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करायची याची विचारणा मंदिर समिती, विधी व न्याय विभागाकडे करणार आहे असं म्हटलं गेलंय। मात्र आता या वादावर पडदा पडला असून याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागवण्यात आलं होतं। त्यावर आज दिनांक 6 ऑक्टोबर रोजी शासनानं लेखी मार्गदर्शन केलं असून यंदाची कार्तिकी एकादशी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे। त्यानुसार माननीय मंत्री महोदयांना मंदिर समितीच्या वतीनं पूजेचे निमंत्रण देण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे। कार्तिकी शुद्ध एकादशी 2 नोव्हेंबर 2025 रोजी आहे। या कार्तिकी यात्रेचा कालावधी हा 22 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर असा आहे। दरवर्षीप्रमाणे प्रथा परंपरेनुसार शुभ मुहूर्त पाहून 26 ऑक्टोबर रोजी आपण श्रींचा पलंग काढणार आहोत आणि त्या दिवसापासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे 24 तास भाविकांना दर्शनासाठी खुले राहील। प्रक्षाळ पूजा ही 9 नोव्हेंबर रोजी होईल आणि यात्रेची सांगता होईल। यात्रा कालावधीत मंदिरे समितीमार्फत येणाऱ्या भाविकांना विविध सुखसोयी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे। आषाढी एकादशीला राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय सपत्नी त्याचप्रमाणे मानाचे वारकरी यांच्या हस्ते शासकीय महापूजा होत असते। तसंच कार्तिकी एकादशीला राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते सपत्नीक तसेच मानाचे वारकरी यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडत असते। यावर्षी राज्य सरकारमध्ये 2 सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय असल्यामुळे त्याबाबत मंदिरे समितीने विधी न्याय विभागाकडे मार्गदर्शन मागवलं होतं। विधी न्याय विभागाचं मार्गदर्शन प्राप्त झालेलं आहे आणि त्यानुसार यावर्षीच्या कार्तिकी एकादशीला जी शासकीय महापूजा होणार आहे ती राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते होणार आहे। त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती लवकरच त्यांना या शासकीय महापूजेचं अधिकृत निमंत्रण देणार।